गुड लक बॉईज त्यांच्या विपक्षामध्ये पूर्वांचल वॉरियर्स अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आशिष करिता इथे षटकाराकरिता पारितोषिक ते लागलं गेलंय. 300 रुपये ना, 300 रुपयाचं पारितोषिक ते आशिषला दिलं जाईल. इथे नवीन मॅच ती सुरू झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. प्रथमतः इथे बॅटिंग आपल्याला गुडलक बॉईजची पाहायला मिळेल. पूर्वांचल वॉरियर्स क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतीये. दोन्ही टीम्स इथे चांगली मॅच ती पाहायला मिळेल. वीरेंद्र आलाय ओव्हर क्रमांक 1 करिता पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो तोच गोलंदाजी ट्रॅक वरती पहिल्या ओव्हर करिता आलाय. स्पीडअप करा प्लीज, विनंती करतो. पंचावन्न त्यांना ताकीद द्या. आशिष आपण इथे या, कारण की आपल्याकरिता इथे पारितोषिक ते दिलं गेलंय. षटकारांकरिता 300 रुपये ते जमा झालेत. पहिला चेंडू तो अप्रतिम हाताळलाय. डॉट बॉलला सुरुवात केली आहे. इथे पहिल्याच ओव्हरची पॉवर प्लेचं पहिलं षटक ते मार्गस्थ होताना आपण पाहतोय. वीरेंद्र पहिला चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती हाताळलाय. पुढचा बॉल, पुढचा बॉल जोरकस मारायचा होता. फटका फसलाय. तिथे एक सिंगल तिथे कंप्लीट केली गेली आहे. ऑफ द मार्क इथे बॅटर होताना आपण पाहतोय. भावेश इथे स्ट्राईक हँडवरती आलाय. एक हार्ड हिटर बॅटर आहे. थोडंसं स्पीडअप करा फिल्डिंग टीम, विनंती करतोय. आशिषची जे पारितोषिक आहे ते वितरित केले जात आहे. भावेश स्ट्राईक हँडवरती आलाय. उडवलाय भावेशने बॉलला. इथे दमदार क्लासिकल हिट तो पेशकश केलाय. पहिला धमाका भावेशच्या बॅट बंद आलाय. काठीनं बोंगडे घेऊ द्या किर मला बी जत्रेला येऊ. मैदानाच्या चौफेर आपल्याला गर्दी ती प्रेक्षकांची पाहायला मिळते. यशस्वी स्पर्धा ती आपण पाहतोय. दुसरा दिवस आजच्या या स्पर्धेचा. पुढचा बॉल कट केलाय. चांगला फटका सजवलाय. थोडासा अडथळा होता, त्याच अनुषंगाने इथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू तो निघून गेलाय. फटका चांगला होता परंतु क्षेत्र ते चुकीचं निवडलं. इथे सचिन आलाय. स्ट्राईक एंडवरती आपण सचिनला पाहतोय. वीरेंद्र पहिल्या ओव्हर करिता आतापर्यंत षटकार आल्यानंतर कमबॅक केलंय. पुढचा बॉल, पुढचा बॉल तिथे चांगला फटका तो सजवलाय. गॅप मध्ये चेंडू वेगाने निघून चाललाय. आणखीन एक दर्जेदार दमदार हिट, चौकार. बॉल स्टेप आउट करून मारलाय. तिथे स्ट्रेट हिट तो पाहायला मिळालाय. समोरच्या दिशेने वेगाने चेंडू तो निघून चाललाय. थोडंसं मम्मल थोडीशी गडबड झाली होती, त्याच अनुषंगाने तिथे सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलंय. चांगली तेज दौड आपल्याला विकेटच्या मध्यातनं दोन्ही बॅटर्सकडनं पाहायला मिळाली आहे. षटक समाप्त होईल. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या अखेरीस चांगली सुरुवात केली आहे. बिनबाद 14 धावा त्या स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. ओव्हर क्रमांक 2 करिता आपण इथे इथे अभिषेक आलाय. ओव्हर क्रमांक 2 करिता अभिषेकला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल, पहिलाच बॉल खराब लाईन वरती हाताळलाय. पंचांच्या सिग्नलची प्रतीक्षा ती असणार आहे. इथे 22 ची एक धाव, त्यानंतर एक व्हाईट बॉल, एकंदरीत 2. त्या ऍडिशनल
ऍड केल्या जातील स्कोर कार्ड मध्ये आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचला या 2 एक्स्ट्रांच्या मदतीनं 16 इथे सचिन जो स्ट्राईक एंडवरती आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. अभि पुढचा बॉल तिथे चांगला फटका तो सजवलाय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक सिंगल तिथे परावर्तित केली आहे. सिंगल डबल येत आहेत, मोठे फटके जरूर येत आहेत, परंतु इथे स्ट्राईक सातत्यानं चेंज होती आहेत. त्याच अनुषंगानं फिल्डिंग सेटअप त्याची डोकेदुखी इथे पाहायला मिळाली आहे. फिल्डिंगमध्ये वारंवार बदल करावे लागतात कारण कॉम्बिनेशन लेफ्टी राईटी असं आहे. पुढचा बॉल पोझिशन मध्ये आलाय, जागा बनवली आहे तिथे आणि इथे निघून चाललाय बॉल. अनस्टॉपेबल हिट, आणखीन एक पनिशमेंट चौकार. माननीय बाळा काका यांच्या माध्यमातून संध्याकाळच्या सत्रामध्ये चायची सोय ती दरवर्षीप्रमाणे परंपरेनुसार या स्पर्धेच्या निमित्तानं सकाळ आणि संध्याकाळचा जो चाय आहे तो बाळा काका यांच्या माध्यमातून दिला जातो आणि मी विशेष आभार व्यक्त करतोय. पुढचा बॉल स्टेप आउट केलंय. मोठा फटका खेळायचा होता. फुलरलन बॉल तिथे डिलिव्हर केला गेलाय. चांगला बॉल तिथे कंप्लीट केला गेलाय. कमबॅक बॉल तो अप्रतिम हाताळला इथे अभिना. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 22. 3 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ होणं बाकी राहत आहे. बिनबाद सुरुवात केली आहे. सॉलिड स्टार्ट तो पाहायला मिळालाय. चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका सजवलाय तिथे लॉंग ऑनच्या परिक्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे, योग्यतेने रिटर्न केलं. इथे 22 जो स्ट्राईक एंडवरती आलाय. स्ट्राईक चेंज होताना आपण पाहतोय लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. त्याच अनुषंगानं वारंवार बदल होत आहेत. प्रत्येक चेंडू मागे इथे बदल ते पाहायला मिळतात क्षेत्ररक्षणामध्ये. पुढचा बॉल 22. पुढचा बॉल तिथे फटका जरूर सजवलाय आणि हा फटका निघून चाललाय सीमा पार. आणखीन एक दमदार हिट षटकार. आमची डीपीएल लाखात एक नंदकुमार पाटील आयोजक. नंदकुमार पाटील आयोजक. नंदकुमार पाटील आयोजक. परफेक्ट टायमिंग, चांगला पिकअप शॉट तो पाहायला मिळालाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 29. शेवटचा अंतिम बॉल तिथे प्रेशर ती गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 30. सॉलिड स्टार्ट, सुपर स्टार्ट ती पाहायला मिळाल्या. दोन्ही बॅटर्स आतापर्यंत घातक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. दोघांची पार्टनरशिप ती अप्रतिम राहिली आहे. शेवटचा बॉल जोरकस मारायचा होता तिथे विकेटच्या मागे. योग्य कलेक्शन बल्ली पांडवच्या माध्यमातून टिपलाय, जेल संपवलाय. आणखीन एका मोठ्या फलंदाजा खेळ. पंकज दादा पाटील नगरसेवक. पंकज दादा पाटील नगरसेवक. पंकज दादा पाटील नगरसेवक. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मैदानी हो भरलाय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मैदानी हो भरलाय. आमची धानी प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. आमची धानी इथे आमच्याकडे माहिती येते मागचा जो षटकार भावेशने खेचला होता तिथे सीमा रेषा पलीकडे नंदन यांनी तो झेल पकडला गेलाय. नंदन विश्वकर्मा यांनी सीमारेषा पार तो झेल पकडला गेलाय. साहिल आलाय. ओव्हर क्रमांक 3 करिता आपण साहिलला पाहतोय. पहिला बॉल समोर पंच केलाय थ्रू द लाईन. लांबच लांब हाय एंड हाय क्लासिकल षटकार. Let's do it. Hey, 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 hey. नहीं मालूम है तो सुन. मामा बनने बोले कल
येऊ नंदन आपण या आपण सीमारेषा पलीकडे जो झेल पकडलाय त्याच्याकरिता 100 रुपयाचं पारितोषिक ते दिलं गेलंय. पुढचा फुलटॉस दिशा दिली आहे, फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने डीप मधनं धावत आलेत. योग्य त्यांनी तिथे अडवलाय बॉलला. मोठ्या फटक्यासाठी जरूर जायचं होतं, संधी होती परंतु त्या संधीत असून या चेंडूवरती करता आलं नाहीये. नंदन विश्वकर्मा आपल्याला विनंती असणार आहे. पुढचा बॉल कमी गतीने हाताळलाय, स्लोअर वन यूज केलाय, फटका फसलाय. तिथे विकेट ती संपादित केली आहे. कमबॅक केलाय साहिलनं, पलटवार तो पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. खूप मोठी विकेट टिपली आहे साहिलनं. या आधीच्या मॅच मध्ये विचार केला तर 10 बॉल मध्ये 48 ज्या बॅटरने केल्या होत्या त्याला स्वस्तात बाद केलंय. खूप मोठं यश ते संपादित केलंय. इथे नवीन बॅटर सलीम जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुपरस्टार सारखी इथे कामगिरी सलीमला करणं ते गरजेचं आहे, कारण की महत्वाचा बॅटर कर्णधार तो माघारी परतलाय. प्रेशर वाढलं गेलंय. पुढचा बॉल साहिल, पुढचा बॉल जोरकस मारलाय समोरच्या दिशेनं, फटका सजवलाय जरूर, हुलकावणी दिली आहे. तिथे फंबल झालंय परंतु बॅकअप सुरेख होतं. त्याच अनुषंगानं तिथे सीमारेषा पलीकडे चेंडू गेला नाहीये, अडवला गेलाय बॉलला. एक सिंगल तिथे केवळ परावर्तित करू दिली आहे. 4 चेंडू समाप्त झाले. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 38. कमी गतीने हाताळलं, कमी गतीच्या चेंडूचा वापर इथे पाहायला मिळालाय. मोठ्या फटक्यासाठी जायचं होतं बॅटरला परंतु बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडत नाहीये. कमालीची गोलंदाजी इथे पाहायला मिळते साहिलकडनं. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक ते उल्लेखनीय राहिले. अप्रतिम लाजवाब गोलंदाजी, लयात बहरामध्ये गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल उडवलाय. तिथे क्षेत्ररक्षक वीरेंद्र तैनात आहे, त्याला टिपलाय झेल. आणखीन एका मोठ्या बॅटरचा इथे संपलाय स्वस्तामध्ये खेळ. थोडंसं स्पीडअप करा विनंती करतोय. नेक्स्ट बॉलर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये स्लॉग ओव्हर करिता पाठवून द्या. पंच आपण त्यांना ताकीद द्या. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 39. 39 वरती. साहिलच्या मागच्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर 2 महत्वाचे विकेट्स त्यानं माघारी परतवलेत. केवळ 9 धावा खर्च केल्या. षटकार येऊन सुद्धा कमबॅक केलंय, कुठेतरी धावांवरती लगाम लावली आहे. नवीन बॅटर शाहिद जो मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडवरती आलाय. अजित पहिला बॉल, पहिला बॉल समोर मारलाय, फटका बसलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक धावतायत. एक चांगला रनिंग कॅच इथे कंप्लीट करण्याची मानसिकता ती दर्शवली होती परंतु तिथे ग्राउंड कव्हर केलं होतं परंतु प्रयत्नांना अपयश ते येत नाहीयेत. एक सिंगल तिथे पुन्हा एकदा तिथे एक सिंगल ती प्राप्त होताना आपण पाहतोय. ऑन साइडला दिशा दिली आहे केवळ साईडनं आणि स्ट्राईक चेंज केली आहे. अकाउंट ओपन केलंय सिंगलने तिथे पाहायला मिळालंय. 41-41 वरती स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलाय. अजून 4 चेंडूंचा खेळ तो स्लॉग ओव्हर मध्ये शेष राहतोय. मोठे फटके इथे खेळावे लागणार आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण एक रंगतदार मॅच पाहतोय. पुढचा बॉल बाउन्सर, सुपर्ब काय गोलंदाजी केली आहे. कान जवळून शिटी वाजवत टाटा बाय बाय म्हणत चेंडू सरळ विकेट किपर बल्ली पांडव यांच्या हातामध्ये गेलाय. एक भिंत ती आपल्याला विकेटच्या मागे बल्ली पांडव यांच्या स्वरूपात पाहायला मिळतीये. पुढचा बॉल
पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केलाय. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत. लॉंगॉनच्या परिक्षेत्रापासून तिथे फेकलाय बॉलला आणि थोडीशी गडबड झाली आहे आणि त्या कलेक्शनमध्ये सुद्धा गडबड पाहायला मिळाली आहे. त्याच अनुषंगानं सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलंय. चांगली गेम अवेअरनेस इथे दोन्ही बॅटर्सकडनं पाहायला मिळाली आहे. रिस्की रन इथे कंप्लीट केले जात आहेत. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 43. 4 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या अजितच्या स्लॉग ओव्हरचा शेष राहतोय. पुढचा बॉल पुल केलाय. फ्लॅट फास्ट फ्युरियस ग्लोरियस स्ट्रोक षटकार. विनंती करतो क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि दोन्ही ओपनिंग बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवून द्या. या दिवसातील अंतिम मॅच त्याची सेकंड इनिंग त्याला सुरुवात होणार आहे. दोन्ही ओपनिंग बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल आलाय इथे स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईकला आपण अभिषेकला पाहतोय. ओव्हर क्रमांक 1 करिता पॉवर प्ले स्पेशलिस्ट इथे सचिन त्याला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंग बॅटिंग ची सुरुवात त्याने केली होती आणि इथे ओपनिंग बॉलिंग करिता सुद्धा आलाय. खूप कमी खेळाडू ते अशा पद्धतीची कामगिरी करतात. त्याच्यामधील एक खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सचिन पहिला बॉल पुल केलाय. पॉवरफुल हिट न सुरुवात केली आहे.
तिथे लॉंग चेस असणार आहे. 2 क्षेत्ररक्षक चेस करत होते चेंडूला, थांबवणं झालंय अशक्य. पहिल्या चेंडूवरती सुंदर चौकार तो साईलच्या बॅट मधून आलाय. धडाक्यात सुरुवात केली आहे साहिलने. पहिल्या चेंडूवरती वेलकम बाउंड्री ती पाहायला मिळाली आहे. रन चेसची सुरुवात अतिशय चांगल्या स्वरूपात केली आहे. पहिला चेंडू चौकार आलाय. पुढचा बॉल स्टेप आउट करून बिग हिट करण्याचा प्रयत्न तो फसला गेलाय. व्हेरिएशन ते पाहायला मिळालं. चूक सुधारली आहे गोलंदाजानं. त्याला ठाऊक होतं की मोठ्या फटक्यासाठी जाईल फलंदाज, त्याच अनुषंगाने इथे प्लॅन आखला होता आणि एक्झिक्यूट केला गेलाय. पुढचा बॉल सचिन तयार होतोय. पुढचा बॉल सॉफ्ट हँडलचा वापर केलाय. ऑन साइडला दिशा दिली आहे. तिथे थोडंसं फंबल जरूर झालं होतं, परंतु एक सिंगल त्याच्या व्यतिरिक्त काही प्राप्त होणार नाहीये. इथे स्ट्राईक चेंज होताना आपण पाहतोय. अभिषेक इथे नवीन बॅटर जो स्ट्राईक एंडवरती आलाय. स्कोर कार्ड 5 रन्स. 52चा पाठलाग तो करायचा आहे. आतापर्यंत 3 चेंडू पहिल्या इनिंग मध्ये समाप्त झालेत. चौथा बॉल स्मॅश केलाय. तिथे एक सिंगल ती कंप्लीट केली जाईल. चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला. इनर सर्कल मध्ये चांगली फिल्डिंग ती पाहायला मिळते. एक सिंगल पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 6-6. शेवटचे 2 बॉल अजूनही शीर्ष राहत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू वेगाने निघून चाललाय. तिथे प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. एक सिंगल पुन्हा एकदा इथे कंप्लीट केली जाईल. सातत्यानं 3 चेंडूंमध्ये 3 सिंगल आल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक सचिनचा तो अप्रतिम राहिलाय. 7 धावेवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल तो अजूनही शीर्ष राहतोय. इथे लाईन कुठेतरी भरकटला इथे गोलंदाज, त्याच अनुषंगाने व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय आणि स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलाय 8 रन्स 8. अंतिमचा 1 बॉल तो अजूनही शीर्ष राहतोय. स्कोर कार्ड 8 रन्स. चांगला फटका इनफिल्डच्या वरनं दमदार हिट पॉवरफुल स्ट्रोक निवडलाय. चुकी झाली आहे तिथे. कॅच झालाय ड्रॉप आणि तिथे काय घडतंय, आलाय आणखीन एक भाग्याचा चौकार. तरी फसवलं होतं, जाळं आखलं होतं. क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु त्याने गडबड केली आणि त्या गडबडीचं भुगतान सीमारेषा पार चेंडूला पाठवून दिलंय. चुकी झाली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 12-12. इथे इश्तियाक आलाय. ओव्हर क्रमांक 2 करिता इश्तियाकला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. घातक गोलंदाजी या संपूर्ण दिवस याही गोलंदाजानं केली आहे. तोच गोलंदाजीसाठी आलाय इश्तियाक, त्याला आपण पाहतोय. साहिल आणि इश्तियाक यांच्यातले हे बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहणार आहोत. बेस्ट वर्सेस बेस्ट असं सर्वोत्तम युद्ध ते पाहतोय. पहिला गोल उंच हवेतनं गगन भ्रमण दिला पाठवून दिलाय. स्टेटमेंट इथे दर्शवला गेलाय साहिलच्या माध्यमातून. पहिला धमाका षटकार. मी नावाला नाही तर कामाला माझ्या उत्तर देईन असंच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल कट करायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडत नाहीये. चांगला कमबॅक बॉल हाताळलाय. 16 चेंडूंमध्ये 34ची गरज ती अजूनही शेष जाते. बॅलन्सिंग मॅच ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. दोन्ही टीम्स इथे लढतायत झगडतायत. इथे इश्तियाक
तो तिसरा बॉल घेऊन पुढे येऊन मारलाय तिथे सुरेख फटका त्याची निवड केली आहे सर्वोत्तम स्ट्रोक पोहोचले 34 अजूनही 18 धावेची गरज आहे 52च ते टोटल कंप्लीट करायचं आहे इथे रनचेस खूप चांगल्या पद्धतीनं ते केलं जात आहे आणि त्याची संपूर्ण जबाबदारी आतापर्यंत साहिलनं योग्यतेनं हाताळली आहे पहिला बॉल ओव्हर क्रमांक 3 पहिला बॉल सुपर डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय डॉट बॉल जर आले तर कमबॅक होऊ शकतं आणि त्या कमबॅकची सुरुवात गोलंदाजाला करणं ते गरजेचं आहे जाफिर इथे आपल्याला पाहायला मिळतोय पुढचा बॉल आणि एक शॉट बॉल योग्यतेने खेळलाय दिशा दिली आहे तिथे पुन्हा एकदा गडबड केली आहे क्षेत्ररक्षकानं त्याच अनुषंगाने इथे 2 धावा त्या पुन्हा एकदा फॉर्म कंप्लीट केला गेला 3 धावेकरिता इथे वळ आलेत इथे डिक्लेअर झोनच्या दिशेनं तो चेंडू निघून गेलाय आणि एकंदरीत 3 धावा इथे 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 2च्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 36 अजूनही 16 धावेची गरज आहे पुढचा बॉल स्मॅश केलाय चांगला फटका सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे कव्हर रिजनला एक सिंगल वरती समाधान ते मानलं गेलंय 3 चेंडू समाप्त झाले स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 37
9 बॉल 15 9 चेंडूंमध्ये 15ची गरज ती असणार आहे. पुढचा बॉल साहिल तयार. हातातनं चेंडू निसटलाय. खराब कामगिरी जाफरीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. इथे नो बॉल तो कंप्लीट केला गेलाय. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. सुवर्ण संधी मोठ्या फटक्यासाठी पुन्हा एकदा जायची ती चालून आली आहे. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल तिथे फ्री माइंड स्ट्रोक सजवलाय. पाठवून दिला बॉलला सीमा पार षटकार. अजून एक गरज आहे. 7 चेंडूनी 6 धावीची गरज. इथे प्रेशर ते साफ दिसते गोलंदाजी करणाऱ्या टीम वरती. थोडीशी खांदी झुकताना आपण पाहतोय. 47 धावा आतापर्यंत लागल्यात. अजून 5 धावीची गरज आहे. 7 चेंडू आणि 5 धावा ते कंप्लीट करणं गरजेचे आहेत. इथे हेलिकॉप्टर उडवलाय. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत आलेत. 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्यात आणि षटकाची होईल इथे समाप्ती. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 49. आता 6 बॉल आणि बनवायचे आहेत केवळ 3 धावा. इथे वन साइड हिरोची भूमिका ती साहिलच्या माध्यमातून ओपनिंग करण्याकरिता आला होता आणि आपली जबाबदारी खूप सुंदर पद्धतीने पार पाडली आहे. विजयाच्या दिशेनं भक्कम पावलं त्याच्या माध्यमातून उचलली जात आहेत. हिरालाल जो गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. पहिला बॉल कट केलंय. तिथे डिक्लेअर झोनच्या दिशेनं इथे चेंडू निघून चाललाय. 50 कम्स अप. 50 धावा इथे स्कोर कार्ड वरती बिनबाद लागतायत. खूप चांगली पार्टनरशिप ती पाहायला मिळाली आहे. विदाउट लॉस 50 धावांची भागीदारी ती रचली गेली आहे. इथे साहिल त्याच्या बॅट बंद इथे विजयाचा फटका येईल का त्याची उत्सुकता लागली गेली आहे. इथे प्रेशर ते वाढलं गेलंय. बॅट्समनच्या रीच पासून इथे चेंडूची हाताळणी ती पाहायला मिळाली आहे. त्याच अनुषंगाने व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. स्कोर इज लेवल नाव. 51 धावा त्या स्कोर कार्ड वरती लागल्यात विदाउट लॉस. सॉफ्ट हँडलचा वापर केलाय. समोरच्या दिशेने खेळलाय. बॅक टू द बॉलर खेळण्याची मानसिकता ती दर्शवली होती परंतु तिथे रनआउटच्या स्वरूपात साहिल तो बाधून परततोय आणि वैयक्तिक विचार केला तर 36 धावांचं योगदान देऊन इथे परतलाय. कमालीची बॅटिंग. अजित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल इथे सॉफ्ट हँडलचा यूज केलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. इथे विजयी संपादित केली आहे टीमनं. एक सोपा रनचेस तो पाहायला मिळालाय.
मॅन ऑफ द मॅच, ज्यानं ऑलराऊंड परफॉर्म केलाय. 2 विकेट्स गोलंदाजी करताना टिपल्यात आणि वैयक्तिक 36 धावा ज्याच्या बॅट मधून आल्यात. मिस्टर साहिल ठरतायत या मॅचचे सुपरस्टार. सनिकेत शेलार यांना मी विनंती करतोय की आपण अंतिम मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच साहिलला वितरित करायचा आहे. आजच्या दिवसातील लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच साहिल, त्याला आपण पाहतोय. जर्सी